अडीअडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. संघर्षही प्रत्येकाच्या वाट्याला येतो. प्रमाण कमी अधिक असू शकते, एवढाच काय तो फरक. मात्र काही जणांच्या आयुष्यात अडचणींचा ससेमार संपतच नाही. त्यांच्या आयुष्यातील रस निघून जातो. तसे होऊ नये, त्यांना नैराश्य ग्रासू नये म्हणून ज्योतिषशास्त्राने काही तोडगे दिले आहेत. ते जरूर करून बघा. हा उपाय सोमवारी करायचा आहे. सोमवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करून आवरून शिव मंदिरात जायचे आहे. सोमवार म्हणजे आठवड्याची सुरुवात असल्याने ज्यांना सकाळी शिव मंदिरात जाणे शक्य नाही, त्यांनी हा उपाय संध्याकाळी ऑफिसमधून परतल्यावर करावा. घरी येऊन अंघोळ करून स्वच्छ कपडे आणि शुद्ध मनाने शिव मंदिरात जावे. शिव मंदिरात जाताना घरातूनच पेलाभर पाणी घेऊन जावे. शंकराला जलाभिषेक करा आणि 2 लवंग मुठीत बंद करून आपली अडचण अतिक निवाळू अशा भोलेनाथाला सांगा आणि अडचणी दूर करण्याची मनोभावे प्रार्थना करा. नंतर मुठीत धरलेल्या 2 लवंग शिवलिंगावर वाहून घ्या. पूर्ण श्रद्धेने हा उपाय केल्यास आयुष्यातील अडचणी तर दूर होतातच, शिवाय आर्थिक प्रश्नही मार्गी लागतात. आवक वाढते, नवीन संधी मिळतात, पैसे कमावण्याचे चांगले मार्ग सापडतात, नवीन ओळखी होतात. लवंगीचा हा उपाय केल्याने वास्तूमधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक बदल दिसू लागतात. घरी इतरही लोकांच्या आयुष्यात सकारात्मक घटना घडू लागतात. मात्र हा उपाय श्रद्धेने करावा. ही अतिशय किरकोळ पण महत्त्वाची अट असते. घरातील अडचणी दूर होऊ, सुख शांती समृद्धी नांदावी म्हणून लवंगीचा उपाय जरूर करून बघा. तसेच तुमच्या ओळखीत ज्यांना या उपायाची सर्वात जास्त गरज असेल त्यांना हा उपाय करायला सांगा. सोमवार हा शंकराचा वार आहे. महादेव भोळ्या भावाने केलेल्या उपासनेने संतुष्ट होतात आणि कृपा करतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्राने हा उपाय करण्यावर भर दिला आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.